आणि यानंतर मंत्री छगन भुजबळ बोलतात, पाहूया. काहीतरी घडलेलं आहे एवढं मात्र निश्चित, आणि त्याची चौकशी, त्याची काही जबाबदारी जी आहे तिथल्या काही सिनियर्स लोकांनी जी आहे त्याच्याकडे कानाडोळा केला, अशी सुद्धा माहिती जी आहे समोर येते आहे तक्रार केल्यानंतर. तर कमिशनर साहेब म्हणाले की आम्ही सगळ्यांची चौकशी करणार आणि कारवाई करणार. राज्यभरामध्ये अशा ज्या कंपन्या आहेत IT सेक्टर खास करून तिथे मॅनेजमेंट लक्ष देत नाही असे अनेक ठिकाणांवर होते. काहीतरी एक कार्यप्रणाली पाहिजे याच्यासाठी नियमावली. आता त्याबद्दल मी अधिक काही सांगू शकणार नाही, परंतु साधारणपणे IT कंपनी ज्या असतात त्या 10-10 तास तिथं मुलं मुली जे आहेत काम करत असतात, बराच वेळ असतात. आता तो काही काळ कमी केला जास्त केला त्यामुळे काय ह्या असल्या काही घटना काही थांबणार आहेत असं मला काही वाटत नाही. याच्यावर एकच हे आहे की तिथले जे सुपरवायझर्स आहेत, प्रमुख आहेत, यांनी कडक त्याच्यावर जे आहे लक्ष ठेवलं पाहिजे. आणि काही नाही, आता आलो ना तर तुमच्या समोर आता चांगला धट्टा काटा उभा आहे. तर काय 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 काही कल्पना नाही मला, परंतु हेलिपॅड बाहेर दुसरीकडे राहिलं 500 अर्धा किलोमीटर लांब, आणि ते काही कार पार्क होता तिकडेच त्याने ते उतरलं. आता का तिथे उतरवलं, कसं उतरवलं त्याला काही समजलं नाही, दिसलं नाही, ही काही अडचण आली मला काही कल्पना नाही. पण तिथले आम्ही तर गेलो कार्यक्रमाला, मग SP वगैरे जे आहे तिथले काही तपास करत होते त्यांच्या. मी नाही काही चर्चा केली. काय चर्चा करायची मला नाही वाटत काही फारशी तर फार त्याला गांभीर्याने घ्यायची काही गरज असं मला साहेब. रोहित पवारांनी आता म्हटलं आहे की अशा नेते किंवा मंत्र्यांबाबत होत असेल तर हे गंभीर आहे. अजितदादांचा आम्ही एकीकडे तपासाबाबत बोलतोय, दुसरीकडे असं होतं, हे निश्चित गंभीर ठीक आहे. परंतु मी मला असं वाटतं की एवढं काही ते फार सिरियस नाही असं मला वाटतं. चूक नक्की आहे ते, असं होता कामा नये. कारण खाली पोलीस नसतात, कार पार्कला गाड्या कदाचित इकडून तिकडे गेलेले असतात, काही लोक इथेच असतात, अशा काही पण होऊ शकतं. परंतु ते ठीक आहे, ते झालं. आता त्याच्यावर काहीतरी SP आणि त्यांच्याशी काही चर्चा झाली त्यांची, मला काही कल्पना नाही ते काय. पण तो जो व्हिडिओ दिसतोय आपल्या हेलिकॉप्टरचा, त्या विजेच्या तारा होत्या आणि तिथून काय तो व्हिडिओ काय पाहिला नाही बुवा. आजूबाजूला तारा होत्या, विजेच्या तारा होत्या. असं काय मी काय पाहिला नाही तो अजून तुमचे ते व्हिडिओ. आम्ही कार्यक्रमच करतो ते का पाठोपाठ एक चाललंय. असं इमर्जन्सी लँडिंग होते किंवा दुसरीकडे करतोय, पायलटने कल्पना दिली होती का आतमध्ये? नाही नाही, काही नाही, काही कल्पना नाही. पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर का उतरवलं याची कल्पना नाही, मात्र ही चूक मोठी आहे. पण आता झालं, हे जे काही प्रकरण आहे ते अधिक गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर का उतरवलं याची कल्पना नसल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.